आणि आता पाहणार आहोत सविस्तर दमदार 10 मणिपूरच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडीकडून लोकसभेमध्ये मोदी सरकार विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यात आला। या मुद्द्यावर लोकसभेत चर्चा सध्या सुरू आहे आणि यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत सरकारची बाजू मांडली। मणिपूरमधील हिंसाचार लज्जास्पद आहेच, मात्र त्यावर राजकारण करणं हे त्याहून लाजिरवाणं असल्याचंही शाह यांनी म्हटलं। सरकार मणिपूरच्या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी तयार आहे, मात्र विरोधकांनाही चर्चा नकोय असा दावाही त्यांनी केलाय। डे वन से चर्चा के लिए तैयार, मगर वो चर्चा नहीं चाहते, उनको विरोध करना। मेरी चर्चा से संतुष्ट न होते तो फिर कहते प्रधानमंत्री करें। मणिपूरमधील महिलांच्या त्या व्हिडिओ प्रकरणी 9 जणांना अटक कारवाई करण्यात आल्याचंही शाह यांनी सांगितलं। तसंच या व्हिडिओवरून त्यांनी विरोधकांना सवाल विचारला। 4 मई का वीडियो संसद सत्र के एक दिन पहले ही क्यों आया? इंटेलिजेंस के पास नहीं आया, मगर आपको देना चाहिए था, नहीं देना चाहिए। 1993 मध्ये काँग्रेस सरकारच्या काळामध्ये मणिपूरमध्ये 700 जणांचा मृत्यू झाला होता, हेही शाह यांनी यावेळी सांगितलं। त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी निवेदन दिलं नव्हतं। मग आज मोदींना सवाल कसा विचारता असा सवाल शाह यांनी विचारलाय। लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्तावावरती चर्चा सुरू आहे आणि या चर्चेदरम्यान अमित शहांनी विरोधकांनी केलेल्या टीकेला जोरदार उत्तर दिलं। त्याचप्रमाणे विरोधकांनी आपल्या आघाडीला इंडिया हे नाव का दिलं याचा उलगडाही केलाय। केंद्र सरकार सत्तेमधील 9 वर्षांचा कार्यकाळ साजरा करत आहे, मात्र गेल्या 9 वर्षात 9 राज्य सरकार भाजपनं पाडली अशी टीका एनसीपीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती। सुळे यांच्या टीकेला अमित शाह यांनी जोरदार उत्तर दिलंय। What is in 9 years the great achievements of this government? Is state governments toppled by the BJP? सुप्रिया जी, सबसे पहली सरकार महाराष्ट्र में किसी ने गिराई तो श्रीमान शरद पवार जी ने गिराई, और वसंत दादा पाटिल की सरकार गिराकर भारतीय जनसंघ का समर्थन लेकर वो मुख्यमंत्री बने। मोदी विरोधकांनी आपल्या आघाडीला इंडिया हे नाव दिलंय। यापूर्वीच यूपीए हे नाव का घेतलं नाही असा सवाल करत त्यांनी विरोधकांच्या आघाडीवर जोरदार हल्लाबोल केलाय। अच्छा नाम था यूपीए, क्या प्रॉब्लम था भाई, नाम क्यों बदला? अब जो कंपनी दिवालिया हो जाती है या साख खराब हो जाती है इसकी, तो वो नाम बदल दिया, इन्होंने भी नाम बदल दिया। यूपीए सरकारच्या काळात झालेल्या घोटाळ्यांची यादीही यावेळी अमित शाह यांनी वाचून दाखवली। यावेळी बाक वाजवत आणि यूपीएचा उल्लेख करत भाजप खासदार त्यांना साथ देत होते। विरोधकांनी मोदी सरकार विरोधामध्ये अविश्वास प्रस्ताव आणलेला आहे। आज दुसऱ्या दिवशीही अविश्वास ठरावावरील चर्चेला सुरुवात झाली आणि अशातच या चर्चेदरम्यान राहुल गांधी बोलणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। लोकसभेची खासदारकी परत मिळाल्यानंतर राहुल गांधींनी अविश्वास प्रस्तावावरती लोकसभेत भाषण केलं। मणिपूरच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला। मणिपूर दौऱ्यामध्ये भेटलेल्या महिलांची व्यथा राहुल गांधींनी लोकसभेत सांगितली आहे। मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा छेडताच सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला। यावेळी पंतप्रधान मोदी मणिपूरला का गेले नाहीत असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केलाय। प्रधानमंत्री नहीं गए, आज तक नहीं गए, क्योंकि उनके लिए मणिपुर हिंदुस्तान नहीं है। मोदी सरकारनं मणिपूरमध्ये भारताची हत्या केली असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं। यावेळी सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला। मणिपुर में हिंदुस्तान की हत्या की है, सिर्फ मणिपुर की नहीं, हिंदुस्तान की हत्या की है। इनकी राजनीति ने मणिपुर को नहीं, हिंदुस्तान को मणिपुर में मारा है। हत्या की बात की और कांग्रेस पार्टी यहाँ पर तालियां बजाती रही। राहुल गांधींच्या या वक्तव्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत। संसदेच्या अधिवेशनाचा आजचा दिवस वादळी ठरला। खासदारकी बहाल झाल्यानंतर आज राहुल गांधी अविश्वास प्रस्तावावरच्या चर्चेत सहभागी झाले, मात्र आजच्याच दिवशी राहुल गांधी आरोपांच्या भोवऱ्यातही अडकलेत। अविश्वास प्रस्तावावरती भाषण केल्यानंतर सभागृहातून जात असताना राहुल गांधी यांनी फ्लाइंग किस दिल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केलाय। हा महिला खासदारांचा अपमान असल्याचं इराणी यांनी म्हटलं। भाजपच्या 22 महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली आहे। It is only a misogynistic man who can give a flying kiss to a parliament with seats female members of parliament. गरिमा विहीन आचरण को देश के सदन में कभी नहीं देखा गया। ईरानी ये भूल जाती है कि ये टेलीविजन चैनल नहीं है, ये भारत का सदन है, आपकी नौटंकी का अखाड़ा नहीं है। इतनी नफरत की आदत बन गई है कि मोहब्बत का कोई भी जेस्चर, प्यार का कोई भी जेस्चर, अफेक्शन का कोई भी जेस्चर आपको समझ में नहीं आता है। लोकसभेमध्ये कथितरित्या फ्लाइंग किस दिल्याप्रकरणी राहुल गांधींवरती कारवाई होण्याची शक्यता आहे। राहुल गांधींवर काय कारवाई केली पाहिजे यावर सध्या विचार सुरू असल्याचं समजतंय, त्यामुळे राहुल गांधींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे।
राज्यामध्ये भाजप शिवसेना युतीच्या घटस्फोटाला जवळपास 4 वर्ष होत आलेले आहेत. एवढंच काय, पण शिवसेनेमध्ये फूट पडून 2 स्वतंत्र पक्षही अस्तित्वात आलेले आहेत. मात्र शिवसेना भाजप युती तुटण्यावरून आता राजकारण सुरू झालंय. शिवसेना भाजप युती तुटण्यावरून सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांचं पुराण काही संपायचं नाव घेत नाही. पंतप्रधान मोदींनी यावरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. महाराष्ट्रातील शिवसेना भाजप युती उद्धव ठाकरेंनी तोडली, भाजपनं नाही, असा दावा पंतप्रधान मोदींनी एनडीए खासदारांच्या बैठकीत केलाय. युती तुटण्याचं खापर मोदींनी उद्धव ठाकरेंवर फोडल्यामुळे आता राजकारण सुरू झालंय. हृदयामध्ये सत्तांध भाव, डोक्यामध्ये मुख्यमंत्री पदाची खुर्ची आणि यातून राजकीय विश्वासघाताला जन्म दिला जातो. भाजपकडून युती तोडण्याची घोषणा झाली. शिवसेनेने त्या कालखंडात युती तोडली नव्हती. त्यांच्या साक्षीनं तरी निदान इतिहास, भूतकाळ आणि सत अशा प्रकारे मोडून तोडून टाकू. गेल्या काही दिवसांमध्ये पंतप्रधान मोदींनी एनडीएची ही दुसरी बैठक घेत उद्धव ठाकरेंना टार्गेट केलंय. त्यामुळेच आगामी काळात यावरून राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान का होऊ शकले नाहीत असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. आता या प्रश्नावरती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलेलं आहे. काँग्रेसमुळे पवार पंतप्रधान होऊ शकले नसल्याचं मोदींनी म्हटलंय. राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात मागील 6 दशकांपासून शरद पवार यांचं नाव गाजतंय. राजकारण, सहकार, समाजकारण या सर्व क्षेत्रांवर शरद पवारांनी छाप उमटवली. मात्र असं असूनही काँग्रेसमध्ये असताना शरद पवारांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. शरद पवारांना राष्ट्रीय राजकारणामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. काँग्रेसच्या राजवटीत लोकसभा विजयानंतर शरद पवार नेहमीच पंतप्रधान पदाचे दावेदार असायचे. शरद पवारांमध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता होती, मात्र काँग्रेसनं त्यांना पंतप्रधान होऊ दिलं नाही, असं नरेंद्र मोदी बैठकीत म्हणाले. शरद पवार साहेब किंवा स्वर्गीय भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्यावर अन्यायच झाला ना. हा अन्याय कोणासाठी केला? कोणाच्या अहंकारामुळे अडवाणीजी राष्ट्रपती होऊ शकले नाही हे या देशातील 125 कोटी जनतेला ठाऊक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांचा गट भाजपबरोबर सत्तेत सहभागी झालेला असतानाच नरेंद्र मोदींनी अचूक टायमिंग साधलाय. मुंबईमधील रस्त्यांच्या खड्ड्यांवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगतंय. गणेशोत्सव जवळ आलेला असताना विरोधकांनी मुंबईच्या खड्ड्यांवरून सरकार आणि मुंबई पालिका प्रशासनावरती निशाणा साधायला सुरुवात केली आहे. पण खड्ड्यांवरून टीका होत असताना त्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई महापालिका आयुक्तांच्या मदतीला धावून आले आहेत. सततच्या पावसानंतर मुंबईच्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. त्यातच गणेशोत्सव जवळ आल्यानं हे खड्डे बुजवण्यासाठी गणेश मंडळांकडून अल्टिमेटम दिलं जात आहे. याच मुद्द्यांवरून आदित्य ठाकरेंनी सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनावर टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळत आहे. बँड्रा वेस्टमध्ये असेल, लिंकिंग रोडला असेल, सबर्ब्समध्ये फार करून आपल्याला दिसायला मिळतं की चांगले रस्ते हे उगाचचे खराब झाले. पालिका आणि सरकारवर टीका करणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय. अशाच प्रकारचं एक पत्र त्यांनी स्वतःला 25 वर्ष लिहिलं असतं तर कदाचित मुंबई ही अधिक चांगली झाली असती. खरं तर गणेशोत्सव तोंडावर आल्यानं तत्काळ मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्याची गरज आहे. अशावेळी खड्ड्यांचं राजकारण न होता त्यासाठी सकारात्मक प्रयत्न व्हायला हवेत. तरच गणरायाच्या मार्गातील विघ्न दूर होतील आणि गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित होईल. पक्ष बांधणीसाठी अजित पवारांनी कंबर कसल्याचं दिसून येत आहे. ठाण्यामध्ये अजित पवार गटाचं कार्यालयच उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यालयामधून जनतेचे प्रश्न सोडवले जातील अशी अपेक्षा अजित पवारांनी व्यक्त केली आहे. गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी करत सत्ता सोपान गाठला. यानंतर अजित पवारांनी पक्ष मजबूत करण्यासाठी पावलं उचललीत. अजित पवार गटाचं राज्यातील पहिलं मध्यवर्ती कार्यालय ठाणे शहरात स्थापन केलं. विशेष म्हणजे शरद पवारांसोबत असलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या घराजवळ हाकेच्या अंतरावरच अजित पवार गटाचं हे कार्यालय आहे. अजित पवारांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. व्यवस्थितपणे सगळ्या सुविधा असणारं जे कार्यालय ते पहिलं इतरही राज्यातल्या भागांमध्ये आहे तर तो प्रश्न नाही, परंतु इथं फार मोक्याच्या जागी मिळालं. राज्यातील सत्तेमध्ये सहभागी होण्यामागची भूमिकाही यावेळी अजित पवारांनी मांडली. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदींच्या कामाचंही आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाचंही यावेळी अजित पवारांनी कौतुक केलं. बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावरून सुरू झालेलं राजकारण शमण्याचे चिन्ह दिसत नाहीयेत. बारसूमधल्या आंदोलकांना फंडिंग होत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या आरोपांमुळे कोकण किनारपट्टीमधील नागरिक दुखावल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय.
बारसूतल्या आंदोलकांना बेंगळुरूमधून फंडिंग होत असल्याची धक्कादायक माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 4 ऑगस्ट रोजी सभागृहात दिली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांचं हे वक्तव्य कोकणवासियांच्या भावना दुखावणारं असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केलाय. इतर जिल्ह्यामधील नागरिकही बारसू रिफायनरीच्या विरोधातील आंदोलनात उतरले होते. याकडे विनायक राऊत यांनी लक्ष वेधलं. राज्यकर्त्यांनी कोकणवासियांचा असा अपमान करणं हे म्हणजेच कोकणवासियांचा द्वेष त्यांच्या मनामध्ये हृदयामध्ये किती भरलेला आहे हे दाखवून देण्यासारखं आहे. स्पष्ट म्हणणं आहे की हे आंदोलन तुम्हाला जड जात आहे म्हणून आता तुम्ही असे आरोप करून. भाजपकडून विनायक राऊतांच्या आरोपांना जशास तसं उत्तर देण्यात आलं. देवेंद्रजी गृहमंत्री आहेत, त्यांच्याकडे सुद्धा काही रिपोर्ट आहेत, त्याच्याकडे माहिती आहे आणि त्या आधारावर ते बोलतात. असे निराधार देवेंद्रजी कधी बोलत नाही. बारसू रिफायनरीच्या समर्थनार्थ आणि विरोधातही अनेकांनी भूमिका घेतली होती. या प्रकल्पावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. मुंबईमध्ये स्वतःचं घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी आता महत्त्वाची बातमी आहे. मुंबईमधील म्हाडाच्या घरांच्या सोडतीची तारीख जाहीर झाली आहे. येत्या 14 ऑगस्टला म्हाडाच्या घरांची सोडत काढली जाणार आहे. मुंबईत स्वतःच्या हक्काचं घर असावं असं मुंबईतल्या नागरिकांचं स्वप्न असतं. खासगी बिल्डरांकडील घर महागडी असल्यानं अनेकांचा म्हाडा घरांकडे ओढा असतो. म्हाडानं काही दिवसांपूर्वी 4082 घरांसाठी सोडत काढली होती. म्हाडाच्या 4082 घरांसाठी तब्बल 1,20,144 जणांनी अर्ज दाखल केले होते. या अर्जदारांचं म्हाडाची लॉटरी कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागलं होतं. आता या सर्वांची प्रतीक्षा संपणार आहे. येत्या 14 ऑगस्टला सकाळी 11:30 वाजता म्हाडाच्या घराची लॉटरी जाहीर होणार आहे. येत्या 14 ऑगस्ट रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते म्हाडाची लॉटरी काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार असल्याचं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितलंय. महाविकास आघाडीमध्ये मंत्री बनण्याआधी आक्रमक आंदोलनांसाठी प्रसिद्ध असणारे बच्चू कडू तब्बल 3 वर्षांनंतर पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाले. शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील असतानाही बच्चू कडूंनी अमरावतीमध्ये मोर्चा काढत आपल्या सरकारविरोधात एल्गार केल्याचं पाहायला मिळालं. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडूंचा हा एल्गार. बच्चू कडूंनी अभिनव आणि आक्रमक आंदोलनांच्या माध्यमातून त्यांची वेगळी ओळख निर्माण केली. पण आधी महाविकास आघाडी आणि आता महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर बच्चू कडू आंदोलनांपासून दूर गेले होते. पण आता सत्तेत असताना देखील बच्चू कडूंनी आपल्याच सरकारला आव्हान देत अमरावतीमध्ये जन एल्गार मोर्चा काढून शक्ती प्रदर्शन केलं. एक जन आंदोलन या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये कसं निर्माण होईल याची एक चळवळ तयार झाली पाहिजे आणि सरकारच्या ते व्यवस्थित लक्षात आणून द्यायचं काम आम्ही या माध्यमातून करतो. संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान मिळवण्यासाठी बच्चू कडूंनी हे शक्ती प्रदर्शन केल्याची टीका विरोधकांनी केली आहे. बच्चू कडू हा घेतलेला निर्णय चुकीचा आहे हे ठरवून योग्य निर्णय घेतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुद्द्यांवर मोर्चाद्वारे शक्ती प्रदर्शन करत बच्चू कडूंनी राजकारणात त्यांचा दबदबा कायम असल्याचं दाखवून दिलंय. आणि या क्षणाला एक ब्रेकिंग न्यूज येते. छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगरमध्ये भर रस्त्यात गोळीबार करण्यात आलेला आहे. यामध्ये 1 जण जागीच ठार झालाय, 1 जखमी झालेला आहे. पैशाच्या वादातून गोळीबाराची ही घटना घडल्याची माहिती पोलिसांकडून मिळतेय. त्यानंतर पोलिसांकडून आता फरार आरोपीचा शोध सुरू करण्यात आलेला आहे. परिसरामध्ये मात्र या घटनेनंतर दहशतीचं वातावरण आहे. पुण्यामध्ये आज मनसेनं आणि काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलेलं आहे. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी महाविद्यालयामधील केबिनची तोडफोड केलेली होती, तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी अधिष्ठात्याच्या नामफलकावरती शाईफेक केली. पुणे महापालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी मेडिकल रुग्णालयाचे डीन आशिष बनगिनवार यांना 10 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणाचे पडसाद पुण्यात उमटलेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर मनसेनं महाविद्यालयातील केबिनची तोडफोड केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी या केबिनमधील 2 कॉम्प्युटर, टेबल, खुर्ची यांची तोडफोड मनसेकडून करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणामध्ये आशिष बानगिवार आणि त्यांच्या सोबत सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसेच्या विद्यार्थी सेनेनं केलेली आहे. अनेक कोर्सेसला आजही मान्यता नाही. लूटमार चालली. ही जर लूटमार थांबली नाही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आम्ही अमित साहेब, राजसाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आक्रमक पवित्रा घेऊ. ही घटना उघडकीस येताच काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी थेट कॉलेजमध्ये धडक देत अधिष्ठाता आशिष बनगिरवार यांच्या नामफलकावरती शाईफेक केली, तसंच घोषणाबाजीही केली आहे. या प्रकरणी आमदार रवींद्र धंगेकरांनी प्रशासनाला जाबही विचारला.
₹1 पीक विमा भरण्याची योजना यंदा राज्य सरकारनं सुरू केली आहे. मात्र नांदेडमध्ये काही सेतू सुविधा चालकांनी या योजनेचाच गैरफायदा घेतल्याचं उघड झालं. शेतकऱ्यांच्या नावे पीक विमा भरताना सेतू सुविधा केंद्र चालकानं स्वतःचं बँक खातं क्रमांक देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार घडलाय. नांदेडच्या कंधार तालुक्यातील उस्माननगर गावातील बाळासाहेब पोकळे पीक विमा भरण्यासाठी सेतू सुविधा केंद्रावर गेले. मात्र त्यांचा पीक विमा पूर्वीच भरला गेल्याचं सांगण्यात आलं. अधिक माहिती घेतली तेव्हा जमीन आणि शेतीची कागदपत्र त्यांची, पण बँक अकाउंट नंबर मात्र अन्य व्यक्तीचा असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. जवळपास 416 जणांचा पीक विमा अशाच पद्धतीनं भरला गेला. सेतू सुविधा केंद्र चालकांना शेतकऱ्यांचा पीक विमा भरून स्वतःचे बँक खातं क्रमांक दिलं. या प्रकरणी चौकशी सुरू असून कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. 7/12 आणि होल्डिंग शेतकऱ्याची आणि बँकेचं पासबुक त्याने स्वतःचं टाकलं, स्वतःचं आणि स्वतःच्या घरच्या मंडळीचं. अशा ठिकाणी फौजदारी आणि दंडात्मक अशा दोन्ही कारवाया कराव्या. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या नावे इतर कोणी विमा भरला असेल त्यांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांचा सुद्धा अर्ज भरून घेण्यात यावा. ₹1 पीक विमा भरला जातोय. पैसे लागत नसल्यानं सेतू केंद्र चालकांनी हा घोटाळा केला. हा प्रकार नांदेड पुरताच मर्यादित आहे की राज्यात अन्य ठिकाणी देखील असे प्रकार घडल्यात याची चौकशी होण्याची गरज आहे. देश एका बाजूला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय, मात्र सध्या अंधश्रद्धा आणि त्याच्यावर वाढत चाललेला विश्वास याचे प्रकार आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. पुढारलेल्या महाराष्ट्राच्या आजही अंधश्रद्धेच्या घटना घडताना दिसतात. मुंबई लगत असलेल्या पालघर जिल्ह्यामध्ये आजही अंधश्रद्धेचा मोठा पगडा पाहायला मिळतोय. तलासरी तालुक्यातील करंजगाव इथल्या सोमा लाडक्या ठाकरे यांना सर्पदंश झाला. त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना तलासरी इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र या रुग्णालयातच एका मांत्रिकानं त्यांच्यावर उपचार करण्यासाठी अंधश्रद्धेतून अघोरी विद्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर काही वेळातच सोमा ठाकरे यांची प्रकृती आणखी बिघडली. त्यांना सध्या दादरा नगर हवेलीतील सिल्वासा इथल्या विनोबा भावे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. थेट रुग्णालयातच अशा पद्धतीनं अंधश्रद्धेतून अघोरी विद्येचा प्रयोग झाल्यानं रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. मोक्षप्राप्तीसाठीचा प्रवास सुरू होतो तो स्मशान घाटाकडे. मात्र नांदेड जिल्ह्यामध्ये असं एक गाव आहे जिथे कुणाचाही मृत्यू झाला तरी गावकऱ्यांचा थरकाप उडतो. त्याला कारण म्हणजे मृतदेहाला अंत्यसंस्कारासाठी नेत्यांना सोसाव्या लागणाऱ्या नरकयातना. नांदेडच्या किनवट तालुक्यामधील जगदंबा तांडा वस्तीला जायला रस्ता नाही, त्यामुळे इथल्या ग्रामस्थांचे मोठे हाल होतात. त्यातच अंत्यविधीसाठी मृतदेह घेऊन जाताना ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागतोय. संतोष चव्हाण या तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी झोळी करत संतोषचा मृतदेह गावात आणला गेला. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ समोर आला. किमान आता तरी आम्हाला रस्ता करून द्यावा अशी मागणी जगदंबा तांडा इथल्या गावकऱ्यांनी केली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत, मात्र अजूनही गावागावात मूलभूत सुविधांची वानवा आहे. त्यामुळे विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मुंबईमध्ये मध्य रेल्वे मार्गावरती अनेकदा लोकलचं वेळापत्रक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे कर्जत, कसारा, कल्याण, डोंबिवली, ठाण्यातून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे हाल होतात. असाच काहीसा गोंधळाचा प्रकार दिवा स्थानकातही घडला. बुधवारी सकाळी कामावरती जाण्याच्या गडबडीमध्ये असलेले दिव्यातील प्रवासी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर उभे होते. रोज मुंबईच्या दिशेनं जाणारी लोकल याच प्लॅटफॉर्मवर येते, मात्र ही लोकल येण्यास काही मिनिटं उशीर झाला. उशीर झालेली ही लोकल दिवा स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आली. अचानक लोकलचा प्लॅटफॉर्म बदलल्यानं प्रवाशांचा गोंधळ उडाला. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी रेल्वे रुळावरती धाव घेतली. मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभारामुळे लोकलमध्ये गर्दी झाली. काही महिला दरवाजावरती लटकत होत्या. कंप्लेंट करताय तुम्ही, आरपीएफ वाल्याला बोलावताय की त्यांना काढा गाडीतून तरच आम्ही गाडी चालू करणार. हे जर तुम्ही प्लॅटफॉर्मला थांबवून मला बोलला असतात उतर नाही तर गाडी चालू होणार नाही, का आम्ही उतरलो नसतो का? गर्दीच्या वेळेस दिवा स्थानकातून प्रवास करणं किती धोकादायक आहे हे इथे आल्यावरच कळतं. तुम्ही प्रवाशांचा अंत पाहू नका. नंतर आरपीएफ आणि जीआरपी तिथे पोहोचले. त्यावेळीच बाकी प्रवासी मोठ्या प्रमाणात जमा झाले आणि मोठं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. अखेर मोटरमनच्या केबिनमधून ही महिला खाली उतरली आणि लोकल सुटली. मात्र आता कारवाई करण्यासाठी जीआरपी आणि सीआरपीएफनं 5 महिलांना ताब्यात घेतलंय. आणि आता पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पालकांनी आपल्या लहान मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. लहान मुलांकडे थोडं जरी दुर्लक्ष केलं तर काय घडू शकतं याचा प्रत्यय देणारी घटना नागपुरात घडली आहे. नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यामधील खैरी पन्नासे गावामध्ये दुर्दैवी घटना घडलेली आहे. प्रियांशु ज्ञानेश्वर चव्हाण हा 4 वर्षीय चिमुकला घरात खेळत होता. खेळता खेळता त्यानं घरातील टीव्हीचा सेट टॉप बॉक्स हातात घेतला आणि बॉक्स ओढत तो घेऊन गेला. त्याचवेळी त्याला जोरदार शॉक लागला. त्यात तो बेशुद्ध झाला. वडिलांनी त्याला उपचारासाठी हिंगणा ग्रामीण रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
मुलांचं भविष्य चांगलं असावं, त्यांना सर्व सुखसोयी मिळाव्यात यासाठी आईवडील दोघेही नोकरी करतात. घर आणि नोकरी अशी तारेवरची कसरत करत असताना पालकांचं मुलांकडे थोडंफार दुर्लक्ष होतं आणि एखादी दुर्घटना घडते. त्यामुळे आपल्या मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची गरज असल्याचं या घटनेमुळे अधोरेखित झालंय. ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्राध्यापक हरी नरके यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 60व्या वर्षी मुंबईतल्या एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. समता परिषदेच्या उद्या मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी हरी नरके पहाटे पुण्याहून मुंबईला येत होते. पुण्याहून मुंबईकडे येताना त्यांना उलट्यांचा त्रास झाला. त्यामुळे त्यांना BKC इथल्या एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. मराठीतील एक प्रसिद्ध लेखक, अभ्यासू, संशोधक, वक्ते आणि त्याचबरोबर मराठी ब्लॉगर अशी हरी नरके यांची ओळख राहिली आहे. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील होते. तसंच भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष देखील होते. फुले आंबेडकर यांच्या विचारांची, कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे अधोरेखित करणं, शासकीय पातळीवरती वेगानं निर्णय घडून आणण्यामध्ये नरके यांचा मोलाचा वाटा आहे. बहुजन समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, ह्या सगळ्यांच्या बद्दल अतिशय पोटतिडकीनं आणि स्पष्टपणे विचार मांडणारं हे व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं. सोशल मीडियावरील त्यांचं लिखाण आणि ब्लॉग तरुणांसाठी ऑनलाईन विद्यापीठ होतं. मात्र त्यांच्या निधनामुळे या विद्यापीठातील ज्ञानाचा वाहता झरा हरपल्याची भावना व्यक्त होतीये. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि दमदार घडामोडी. तर आजच्या दमदार 10मध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.